कडाव जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे उमेदवार योगेश कांबेरे व पंचायत समिती वाकसचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोल जाधव यांच्या प्रचाराचा ताफा नेवाळी येथून सुरुवात होऊन कोलिवली, वाकस, चोरावळे, मिरचोली येथे जोरदार प्रचार करण्यात आला। आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कर्जत खालापूरच्या विकासाला जी गती मिळालेली आहे ती गती पुढे अशीच सुरू राहण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करून निवडून देऊन आपल्या विभागाचा विकास करता येईल यासाठी मतदान करा असे आवाहन उमेदवारांकडून करण्यात आले। या प्रचारासाठी शिवसेना, भाजप व आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय महाराष्ट्र। आज नेवाळी गावामध्ये प्रचार सुरू आहे वाकस ग्रामपंचायत मध्ये आणि भरभरून प्रतिसाद सर्वांचा आहे। आणि बाबू गारेंनी त्या दिवशी माझ्याबद्दल स्टेटमेंट दिली होती का योगेश कांबेरे काय तोलामोलाचा आहे। तर बाबू गारे सारखा मी चोर, कुठल्याही प्रकारच्या मी चोऱ्या केलेले नाहीयेत आणि कुठल्याही प्रकारच्या रिलायन्सच्या लोकांचे पैसे चोरलेले नाहीयेत। मी सर्वांना माहिती आहे, हेच मी सांगू इच्छितो बाबू गारेला। जय महाराष्ट्र। प्रथम सर्व नागरिकांना, ग्रामस्थांना जय महाराष्ट्र। आज वाकस गाणामध्ये सावेले जिल्हा परिषद वार्ड आणि पंचायत समिती वाकस ह्या पंचायत समिती वाकस गाणातून अमोल दशरथ जाधव असतील आणि जिल्हा परिषद वार्ड मध्ये योगेश कुंडली कांबेरे असतील, हे दोन व्यक्तिमत्व असे आहेत की आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून चालणारे आहेत। परंतु ह्या गावाचा वाकस ग्रामपंचायतचा आम्ही एक निर्धारित विचित केलेला आहे की आपल्या वाकस ग्रामपंचायत मध्ये ही विकासाची गंगा नाही आणि विकासाची गंगा आणण्यासाठी हे तात्पर दोन्ही उमेदवार आम्ही खऱ्या अर्थाने निवडले आहेत। कारण ह्या नेवाली गावामध्ये परिस्थिती अशी आहे, अनेक वेळा इथून जे मागचे पंचायत समिती सदस्य निवडून गेले, जिल्हा परिषद सदस्य निवडून गेले, त्यांना आजपर्यंत ह्या गावचा गटर किंवा रस्ता हे बनवण्यात अपयश आलेलं आहे। परंतु आम्ही अनेक वेळा ह्या गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये ठराव मागलं, परंतु आम्हाला काही आमच्या मारुती दुर्गे कुठे गेले त्यांच्या माध्यमातून गावामध्ये आम्ही कामं आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला काही तो प्रतिसाद मिळाला नाही। ह्या वेळेस आम्ही असा एक निर्धार केलेला आहे की आमच्या सर्व माता भगिनींचा आशीर्वाद घेऊन, जुन्या जाणत्या मंडळीचा आशीर्वाद घेऊन या गावामध्ये गटारा असतील, अंतर्गत रस्ते असतील, गावाचा मेन मुख्य जो रस्ता आहे तो अद्याप प्रलंबित आहे, कारण त्या गावामध्ये प्रतिसाद मिळाला नाही। आणि म्हणून अनेक आमची आमदारांच्या माध्यमातून, कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून आम्ही या गावाचा विकास करण्याचा निर्धार केलेला आहे। परंतु आम्हाला गावातून प्रतिसाद जर मिळाला असता तर आम्ही आधीच इलेक्शनच्या आधी ही कामांचा पाठपुरावा करून आम्ही पूर्ण केली असती, परंतु आम्हाला प्रतिसाद मिळाला नसल्या कारणाने आम्ही आता आमदाराच्या माध्यमातून मेन मुख्य रस्ता असेल तो, अंतर्गत रस्ते असतील, हे पूर्ण करण्याचं काम आमचे हे दोन्ही बल्लेटे उमेदवार आहेत, यांना तुम्ही प्रतिसाद द्या आणि यांना कसे निवडून आणणार याच्यावरती आमचा लक्ष आहे। कारण गावामध्ये, संपूर्ण गावामध्ये या गावाचा वातावरण असा अतिशय चांगला आहे, कारण गावामध्ये जुनी जाणती मंडळी माझ्या एकदम संबंधित आहेत आणि ह्या संबंधीच्या मंडळीमध्ये एक चांगला वाक्य येतो किंवा तोंडातनं चांगला शब्द येतो की नक्कीच आम्ही ह्या गावामधून 100-200 मताचा विजय देऊ आणि आमचे उमेदवार 100% विजय होतील, एवढं बोलतो आणि जय थांबतो। जय वाकस ग्रामपंचायत तसं नेवाली बुथ मधून दोन्ही उमेदवार योगेश कांबेरे आणि अमोल जाधव यांना भरघोस मतांनी निवडून देणार। ज्यांना काही ताकद लावायची तरी ताकद लावून दाखवावा आणि आम्ही जर ठामपणे सांगतो या दोन्ही उमेदवारांना आम्ही लीड घेऊनच पुढे नेणार। योगेश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमोल दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यामध्ये मारुती गायकवाड कोकण प्रदेश संघटक, ॲडव्होकेट उत्तम गायकवाड, दीपक गायकवाड तालुका संघटक, भालचंद्र गायकवाड, अशोक गायकवाड, अनंत गायकवाड, मारुती दुर्गे, संजय तांबोळी, विठ्ठल भुंडेरे, संतोष वैखरे, अनंता दळवी, जयवंत शिनारे, अशोक पेमारे, सुनील दुर्गे, नरेश दुर्गे तसंच कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशे।